गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी होणारे महाप्रसाद यासोबतच भंडाऱ्यातून विषबाधा झाल्याच्या अनेक घटना या महाराष्ट्रामध्ये समोर येत आहेत। आता देखील महाशिवरात्री ही आलेली आहे, त्या पार्श्वभूमीवरती अनेक कार्यक्रमांचं अशा प्रकारे आयोजन हे करण्यात आलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती अन्न औषध प्रशासनाने एक निर्णय हा घेतलेला आहे। महाप्रसादाचं आयोजन तुम्हाला करायचं असेल तर काही नियमावली देखील ठरवण्यात आलेली आहेत। नक्की काय आहे ही नियमावली, कोणकोणत्या नियमांचं पालन हे करावं लागणार ते आपण जाणून घेऊयात। माझ्यासोबत आता मनीष सानप आहेत, सहाय्यक आयुक्त। सर, काय नियम आहे? अन्न सुरक्षा मानके कायदा जो आहे त्याची अंमलबजावणी पूर्ण महाराष्ट्रात देशभरात 5 ऑगस्ट 2011 पासून सुरू आहे। तर ह्या कायद्यामध्ये एक फूड बिझनेस एक डेफिनेशन दिलेली आहे, व्याख्या दिलेली आहे। त्या व्याख्येनुसार फूड बिझनेस म्हणजे नुसतं फॉर सेलिंग जे आहे असं नाही नसून त्याच्यामध्ये फक्त जर नॉन प्रॉफिट बिझनेस जर असेल एखादा तर त्यालासुद्धा तो व्यवसायसुद्धा फूड बिझनेसच्या व्याख्येमध्ये येतो। आणि ह्या फूड बिझनेस जे कोणी करतात त्यांनी अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या कलम 31(1) नुसार परवाना किंवा नोंदणी घेणं अभिप्रेत आहे। आता ज्यांना आता महाप्रसाद किंवा अशा प्रकारे भंडाऱ्याचं आयोजन करायचं असेल तर कोणकोणते नियम पाळावे? तर सर्वसाधारणपणे जे शेड्यूल 4 दिलेले आहे अन्न सुरक्षा मानके कायद्याचे त्याचं त्यांनी पालन करणं आवश्यक आहे। बेसिकली त्यांनी लायसन्स किंवा नोंदणी जरी ते नॉन प्रॉफिट बिझनेस असला तरी फूड बिझनेस असल्यामुळे त्यांनी लायसन्स घेणं पहिलं बंधनकारक आहे किंवा रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी ही 100 रुपये प्रतिवर्ष त्याची फी आहे। किंवा अन्न औषध प्रशासनाचे foscos.gov.in या वेबसाईटवर जाऊन त्यांनी लॉग इन करून ID पासवर्ड तयार करून त्याचं रजिस्ट्रेशन प्राप्त करून घेणं आवश्यक आहे। त्यामध्ये काय काय म्हणजे ते जे अन्न ते देतात काय बेसिकली त्यांनी काय काळजी घ्यावी, जसे की पाणी त्यांनी चांगलं वापरलं पाहिजे। महानगरपालिकेचं त्यानंतर त्यांनी जे अन्नपदार्थ ते रॉ मटेरियल परचेस करणार आहेत तर त्यांचे परचेस बिल त्यांनी ठेवले पाहिजेत आणि त्याच्यानंतर तिथं फूड पॉयझनिंगसारखी घटना होणार नाही यासाठी काळजी घेतली पाहिजे। एकंदरीत आपण बघितलं तर अशा प्रकारे आता त्यांना ऑनलाईन परवानगी घेणं आवश्यक आहे, 100 रुपये त्यासाठी फी आहे ती भरणं आवश्यक आहे। यासोबतच कुठलंही अशा प्रकारे अनुचित प्रकार होणार नाही, विषबाधा होणार नाही याची काळजी जी आहे ती त्यांनी घेणं गरजेचं आहे। जर अशा प्रकारे पालन झालं नाही तर त्यांच्यावर कारवाई देखील होऊ शकते। कॅमेरामॅन मयूर बारगजेसह प्रांजल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।